कार्यक्रमाचे प्रास्ताविक होईल. डॉक्टर जनक चौरे साहेब यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. हॅलो, सर्वांना माझा नमस्कार. आज गणेश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथील माझे सर्व गुरु तसेच माझे सहकारी, यामध्ये म्हणलं तर डॉक्टर डाके सर कार्डिओलॉजिस्ट, डॉक्टर आगे सर ऑर्थोपेडिक, डॉक्टर गीते मॅडम डेंटिस्ट, डॉक्टर बाबरे सर सर्जन, डॉक्टर यादव सर ENT स्पेशलिस्ट, डॉक्टर नितीन बाजाडे अनोरेक्टल सर्जन, आणि माझा मित्र की आम्ही ज्यावेळेस संभाजीनगरला CETची तयारी केली ते म्हणजे डॉक्टर धनंजय थोरे पाटील फिजिशियन. आज हे सर्व डॉक्टर यांच्या सहभागातून यांच्या आपले जे आरोग्य शिबिर आपण आयोजन केलेलं आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. तर हे सर्व माजलगावची डॉक्टर टीम यांनी मी जे त्यांनी विनंती केली आणि ते येऊन या कार्यक्रमाचं जी शोभा वाढवली किंवा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी त्यांचं जे स्थान आहे किंवा सहभाग घेतला त्याबद्दल मी सर्व डॉक्टर टीमचं आभार व्यक्त करतो. सर्व डॉक्टरांना विनंती करतो की सर, तुम्ही बघत आहेत की ही जी विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी खेड्यातून आहेत. जसे मला माहित आहे की हे सर्व जे डॉक्टर आहेत आता बसलेले आपल्या स्टेजवर सर, हे सर्व एकदम सामान्य कुटुंबातून बघितलेले आहेत. ह्यांचं असं कोणी नाही की कुणाचे आईवडील डॉक्टर आहेत की कुणाचे आईवडील एकदम चांगले सुशिक्षित आहेत, असं इतके नव्हते. हे माझ्यासारखेच किंवा जे विद्यार्थी आहेत अशाच परिस्थितीतून गेलेले हे सर्वजण डॉक्टर आहेत. त्यांचं एकच होतं की त्यांनी ध्येय गाठण्यासाठी त्यांनी जो प्रयत्न केला होता, आज ते यशाचे शिखर आहेत. त्यांनी जो प्रयत्न केला आणि त्यांनी जे शिक्षकांचं आणि पालकांचं जे मार्गदर्शन लाभलं, यामुळेच ते सर्वजण आज त्यांच्या ध्येयाच्या शिखरावर आहेत. आपण म्हणत आहेत की खेड्यात आता सध्या शाळेचं वातावरण खूप हे झालेलं आहे, कारण इंग्लिश स्कूल, त्याच्यानंतर बघितलं आपण जे शिकवणारे पालक आहेत ते माजलगावला सिद्धेश्वर विद्यालय असन किंवा मोरेश्वर असन, अशा ठिकाणी जे शिकणारे मुलं आणि मुली माजलगावला टाकतात. त्यातल्या सर मुलांची संख्या माजलगावला खूप बऱ्यापैकी, कारण काय झालेलं आहे, मुलांना शिकवण्याची आणखी नाही खेड्यात ओढ जास्तच आहे. मुलींची संख्या खेड्यात प्रत्येक गावात जास्तच आहे. त्याचं कारण असं की शिकल्या तर शिकल्या, नाही शिकल्या असं आहे. तसं मी तुम्हाला सर्वांना विनंती करेन की तुम्ही ज्यावेळेस मी बोलता त्यावेळेस सांगा की आमच्या विद्यार्थ्यांना सांगा की बाबा आम्ही पण तुमच्यासारखंच होतो, ह्या शाळा असं शाळेत यायचो, सकाळी डबा घेऊन यायचो शाळेमध्ये, जी तुमचीच परिस्थिती, जसे शिक्षक तुमचे त्याच प्रकारे, आणि तुम्ही आज जे डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत आणि समाजाची सेवा करीत आहेत आणि घरचे जे स्वप्न पूर्ण केलेत, तुम्ही सर्व डॉक्टरांना विनंती करतो की तुम्ही त्यांना तशा प्रकारे मार्गदर्शन करायला पाहिजे. आपण बघतो की भारतामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो शेतकऱ्यांसाठी, शिक्षणासाठी आणि स्त्रियांसाठी जे कार्य केलं, त्याच्यामुळेच आज बघतात की सर बघा, आज इतक्या मुली समोर भारतामध्ये कधी मागच्या 50-100 वर्षाचा इतिहास काढला तर मुलींना एवढं अधिकार नव्हते, पण त्या दोन महामानवाच्या कार्यामुळे आपल्या मुली आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करत आहेत. तुम्ही बघतात मेडिकल फील्डमध्ये तेवढेच आहेत, इंजिनिअरिंगमध्ये त्याचे शिक्षक म्हणून तेवढेच आहेत. आज दुसरं सांगण्याचं उदाहरण म्हणजे ज्यावेळेस आपलं पाकिस्तानसोबत ऑपरेशन सिंदूर हे युद्ध होतं, त्यामध्ये आपल्या 2 स्त्रिया होत्या, योमिनी कुरेशी आणि सोफिया कुरेशी म्हणून. ते योमिनी सिंग आणि सोफिया कुरेशी, म्हणजे भारतामध्ये स्त्री पुरुष समानता झालेली आहे. शिक्षणाच्या बाबतीत बघतात आज कुठलीही मुलगी तुम्हाला 10वीपेक्षा कमी दिसणार नाही, 10वी पास झालेले आहेत. फक्त एवढंच आहे खेड्यामध्ये की त्या मुलींना किंवा मुलांना असतील खेड्यातल्या जे काय मार्गदर्शन पाहिजे किंवा आई वडिलांची जी हे पाहिजे किंवा मानसिकता पाहिजे की विद्यार्थ्यांनी कसं शिकायला पाहिजे. आई वडील काय करते, दिवसभर काम करतात, विद्यार्थ्यांना शाळेत पाठवतात आणि घरी काहीच काम करून अभ्यासाच्या बाबतीत काहीच बोलत नाही. त्यामुळे खेड्यातले आमचे विद्यार्थी थोडेफार माग आहेत. तुम्ही सर्वांनी त्यांना सांगा की कसा अभ्यास करायला पाहिजे म्हणून. कोणतंही काम करायचं असेल समाजासाठी असताना, आता तुम्ही सगळेजण ओपीडी बंद करून आलात, कोणताही महापुरुषांची आपण जयंती आणि पुण्यतिथी करतो, असं त्यांनी कुठेही सांगितलं नव्हतं की आमची जयंती पुण्यतिथी करा, तुम्ही फोटो लावा किंवा काय करा. त्यांच्या कार्यामुळेच त्यांची जयंती पुण्यतिथी आपण साजरी करतो. तसंच तुम्ही इथं आलात सर्वजण आणि जे विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केलं, आमचे 2-4 विद्यार्थी जे शिकतील किंवा जे प्रेरणा घेतील, उद्या भविष्यात असं तुमचं नाव निघेल सर. ते मध्ये एकदा जंगल पेटलं होतं, जंगलाची आग विझवण्यासाठी चिमणीनं प्रयत्न केला होता. तर चिमणीला विचारण्यात आलं की
तू किती हे करणार की कसं जंगल तू विजवायचा प्रयत्न करणार, तुला काय होणार. तर चिमणी म्हणली ज्यावेळेस मी जंगल विजवण्याच्या यादी असेल तर त्याच्यामध्ये माझं नाव असेल की मी जंगल विजवण्याचा प्रयत्न केला. तसं तुम्ही ज्या विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन करताना तसंच तुमचं त्या चिमणीप्रमाणेच कार्य राहील. आमचे 1 नाही 2 नाही 4 आम्ही विद्यार्थी कसे सक्सेस होतो हे प्रयत्न करू. तुम्ही फक्त योग्य मार्गदर्शन करा. एवढं बोलून संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद डॉक्टर साहेब.